कुंभ राशी, जीवनाचा नवीन अध्याय सुरू होतोय आणि नियती आता थांबणार नाही. साडेसाती, संघर्ष आणि एक अदृश्य योजना. कुंभ राशी एक अशी राशी जी सामान्य वाटणाऱ्या आयुष्याला असामान्य अंतरंग देऊन जगते. तुमचं मन विज्ञान, कल्पकता आणि भविष्याचा वेध घेणार. पण गेल्या काही वर्षामध्ये, विशेषतः साडेसातीच्या काळात, तुम्ही स्वतःच्या अस्तित्वालाच प्रश्न विचारला, मी इतकं चांगलं करत असतानाही माझ्यावरच संकट का? तुमची नाती गोंधळी, तुमचं काम अडकलं, तुम्ही स्वतः ठरवलात, पण तरीही तुम्ही पडून राहिला नाहीत. हेच आता ब्रह्मदेवांच्या नव्या योजना सुरू होण्याचं मुख्य कारण आहे. आता 2025 मध्ये एक अद्भुत पर्व सुरू होतंय, जिथे तुमचं संपूर्ण जीवन तुमच्याच पावलांनी सोन्याच्या वाटेवर चालू लागेल. आता सोन्याची वाट. कुंभ राशीतील 3 अद्भुत बदल. त्यातील नंबर 1 आहे शनीचं वरदहस्त. साडेसातीच्या उत्तरार्धात सुवर्ण आशीर्वाद. कुंभ राशीवर गेले अनेक वर्ष शनीची साडेसाती होती, पण आता ती अंतिम टप्प्यात आहे. आणि या टप्प्याचं वैशिष्ट्य असं की ज्या कुंभ व्यक्तींनी संयम, सहनशीलता आणि मेहनत यामध्ये आपलं सर्वस्व झोकून दिलं आहे, त्यांना शनी आता स्वतः सोन्याची वाट देतो. सरकारी लाभ, न्यायप्राप्ती, जुनी थकलेली रक्कम किंवा वैभव मिळवण्याची संधी आहे. मनोबळ, आत्मसन्मान आणि लोकांमध्ये ओळख यामध्ये जबरदस्त वाढ होईल. एखादं शून्यातून सुरू झालेलं काम अचानक भरभराटीला जाणं. कधीकधी शनी तुम्हाला सगळं हिरावून घेतो, पण त्याच वेळी तो तुम्हाला ते दुपटीने परतही देतो, जेव्हा तुम्ही सिद्ध होता त्यावेळी. आणि नंबर 2 आहे गुरुच्या कृपेचा नवा प्रकाश. आत्मिक शक्तीचं बाह्य यशात रूपांतर. 2025 मध्ये गुरुचा प्रभाव कुंभ राशीच्या चतुर्थ भावात म्हणजेच घर, स्थैर्य, माता, भावनिक आधार आणि नवम स्थानात म्हणजेच भाग्य, धर्म, यात्रा या स्थानांवर होत आहे. या योगामुळे जिथे तुम्हाला आधार हवा होता, तिथे आता तुम्हीच आधार बनता. जुने प्रश्न, विशेषतः कुटुंबियांशी किंवा स्वतःशी संबंधित, शांततेत सुटतील. नवे घर, वाहन, स्थिरता मिळवण्याचे योग तयार होतात. काही कुंभ व्यक्तींना अचानक विदेश प्रवासाची सुवर्ण संधी मिळू शकते. हीच सोन्याची वाट आहे जी आतूनही समाधान देते आणि बाहेरून सौख्य असते. नंबर 3 आहे कोणता एक बदल तुमची वाट पाहतोय. वास्तविक ओळख उघड होणार आहे. कुंभ राशीचा आत्मा कायम इतरांपेक्षा वेगळा असतो, पण तो खूपदा समजून घेतला जात नाही. पण आता ब्रह्मांड म्हणतंय, जेव्हा काळ योग्य असतो तेव्हा वेगळेपण ओळख बनवतं. हा एक बदल म्हणजे जिथे लोकांनी तुमच्या कल्पनांना हसून नाकारलं, तिथे आता त्याच कल्पना भविष्यदृष्टी म्हणून मान्य होतील. जे तुम्हाला सोडून गेले तेच आता परत येण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही पुढे निघालेला असाल. तुमचं स्वप्नरूप आयुष्य, जसं तुम्ही आत्तापर्यंत केवळ मनात पाहिलं होतं, ते आता वास्तव्यात उतरू लागेल. हा बदल म्हणजे फक्त नशिबाचा नव्हे, तर स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याचा क्रांतिकारक क्षण आहे. आता काही खास उपाय आहेत ही सोन्याची वाट अधिक तेजस्वी करण्यासाठी. नंबर 1 आहे शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून ओम शम शनिश्चराय नमः हा जप करा. नंबर 2 आहे गुरुवारी पिवळ्या फळाचं दान करा आणि ओम बृहस्पतये नमः हा जप करा. नंबर 3 आहे प्रत्येक रविवारी स्वतःसाठी काहीतरी आनंददायक करा. तुमचं अंतरंग साथ घालतंय. वेळ आली आहे, तुमचं नशीब चालायला लागलं आहे. कुंभ राशीचा संपूर्ण प्रवास म्हणजे धैर्य, अंतर्मनाची शांत क्रांती आणि एकाकी पण भक्कम जगण्याचं दर्शन. तुम्ही कधीच मोठा गोंगाट केला नाही, पण तुमचं अंतरंग मात्र सतत म्हणत होतं, मी थांबलोय पण हरलो नाही. आज त्या अनेक दिवसांच्या, अनेक रात्रींच्या तळमळीने एका शक्तिशाली निर्णय बिंदूवर तुमचं आयुष्य घेऊन पोहोचलं आहे. ही सोन्याची वाट केवळ यशाची नाही, ती ओळखीची, स्वीकृतीची आणि आत्मसन्मानाची आहे. जेव्हा तुमचं अवघड व्यक्तिमत्व समजत नव्हतं, आता तेच लोक तुमच्याकडे सल्ला मागायला येतील. ज्या क्षेत्रात तुम्ही मागे होतात, आता तिथे तुमचं नाव उजळणार आहे. जिथे तुम्ही गमावलं, तिथे नियती तुमच्या हातात त्याहूनही मोठं काही देणार आहे. कुंभ राशी म्हणजे अलिप्त पण तत्वनिष्ठ वृत्ती. आता ही वृत्ती विश्वास, तेज आणि नियतीच्या फळांमध्ये बदलली जात आहे. एक गुप्त सत्य, तुमची वेळ उशिरा येते, पण जेव्हा येते तेव्हा ते जगच चित्र बदलून टाकतं. ब्रह्मदेवांनी तुमचं नशीब इतकं शांततेत आणि योग्य क्षणासाठी थांबवलं ठेवलं होतं की तुम्हाला वाटलं कदाचित हे कधीच होणार नाही. पण त्यांनी तुमच्यासाठी जे ठेवलंय ते सर्वसामान्यांना मिळत नाही, कारण तुमची परीक्षा सर्वसामान्य नव्हती.
आता काय बदलणार आहे तर स्वतःवरचा विश्वास परत येणार आहे. माणसं जी नकार देत होती ती आता हात पुढे करतील. जिथे अश्रू होते तिथे आता आनंद अश्रू असतील आणि जिथे प्रश्न होते तिथे आता उत्तर तुमच्या आवाजातून उमटतील. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, कुंभ राशीची वाट ही सामान्यांसाठी नसते, ती ब्रह्मदेवांच्या खास योजनेचा भाग असते. आता तुमचं आयुष्य चालायला लागलं आहे आणि ही चाल थेट यशाच्या सिंहासनापर्यंत जाईल. सोन्याची वाट आता केवळ तयार झालेली नाही, ती तुमच्या पावलांची वाट पाहतीये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.